हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 ते 46 कटोरी चार्ट जो आहे तर तो बघणार आहोत आणि तो कसा काढला तोही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, ज्यावेळी आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येतात तर त्यावेळी आपण कटोरीचं माप घेऊन मग कटोरी ब्लाऊज जे आहे कटिंग करतो। पण जर अंगावरचं जर आपण माप घेतलं तर त्यावेळी आपल्याला लक्षात येत नाही की याला कटोरी आपण आता किती घ्यायची। तर छातीच्या मापानुसार आपण कटोरी जे आहे तर ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। आता इथे तुम्ही बघू शकता की 28 छातीला मी 4.5 कटोरी घेतलेली आहे, 30 ला 5 इंच घेतलेली आहे, 32 ला 5.25 इंच घेतलेले आहे, 34 ला 5.5 इंच घेतलेले आहे, 36 ला 5.25 घेतलेले आहे, 38 ला 6 घेतलेले आहे, 40 ला 6.5 घेतलेले आहे, 42 ला 7 घेतलेले आहे, 44 ला 7.25 मी कटोरी घेतलेली आहे, 46 ला 7.5 कटोरी घेतलेली आहे। आता हे जी मापं असतात तर यामध्ये काय होतं की कस्टमरांचं छातीचं माप जे आहे तर ते कमी असतं, एक कस्टमरांचं माप जे आहे छातीचं जे आहे तर ते हेवी असतं। तर या मापामध्ये तुम्ही 1-2 पॉईंट कमी करू शकता, म्हणजे 28, 30, 32, 34 पर्यंत तुम्ही जे इथे मी 4.5, 5, 5.25, 5.5 इंच जे माप दिलेलं आहे तर या मापामध्ये तुम्ही छातीनुसार तुम्ही कटोरीचं जे माप आहे 1-2 पॉईंट कमी करू शकता। म्हणजे बघा आता इथं आपण 32 साईज बघूया। तर 32 साईजला काय होतं, एक कस्टमर जे असतात तर त्यांचं छातीचं जे पोर्शन आहे बरोबर असतं, तर त्यांना तुम्ही 5.25 इंच जी कटोरी आहे तर ती बरोबर बसते। पण काही कस्टमरचं काय होतं, छातीचं जे पोर्शन आहे तर ते खूप कमी असतं, तर तुम्ही त्यांना 5 इंच जरी टाकलं तरी त्यांना ते व्यवस्थित बसतं। तर प्रत्येकाचं बॉडी टेक्स्चर ते जे आहे तर ते वेगळं असतं, तर त्यानुसार आपण हे जे माप आहे 34 साईज पर्यंत तर ती 1-2 पॉईंट जे आहेत कमी जास्त करू शकतो। पण जर व्यवस्थित असेल, बॉडी टेक्स्चर जे आहे अगदी नॉर्मल असेल तर तुम्ही ही मापं जी आहेत आपली अगदी करेक्ट आणि व्यवस्थित बसतात। आता तुम्हाला जर हा चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर ही चार्ट जो आहे स्वतः काढायचा असेल तर तोही मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने हा जो चार्ट आहे कटोरी चार्ट जो आहे कसा तयार केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजला असा कटोरी चार्ट जो आहे बनवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या छातीच्या मापानुसार हा जो चार्ट आहे अगदी सिंपल पद्धतीने काढू शकता। तर सगळ्यात आधी आपण 28 छाती तिथं बघणार आहोत। तर 28/6 आपण करायचं आहे। तर 28चा तुम्ही कोणत्याही साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते या मापानुसार या मेजरमेंटनुसार काढू शकता, म्हणजे जेवढी छाती असेल भागिले 6 करायचं आहे आणि जे माप आपलं येतं तर ते आपल्या कटोरीचं परफेक्ट माप येतं। आता इथं मी 28/6 केलेलं आहे आणि छातीचं माप जे आहे 4.6, म्हणजे मी 4.5 प्रॉपर इथं घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण इथं बघणार आहोत 30 साईज। तर 30/6 आपण इथं करायचं आहे, तर आपली परफेक्ट इथं कटोरीचं जे माप आहे 5 इंच आलेलं आहे। तर हे बघा, अगदी परफेक्ट आपलं इथं माप जे आहे 30 साईजचं तर ते आलेलं आहे की आपण किती कटोरी घ्यायला पाहिजे। त्यानंतर आता 32/6 आपण इथं करायचं आहे। आता हे कटोरीचं माप तुम्ही बघू शकता की 5.3 मी 5.25 इंच घेतलेले आहे, कारण 32 साईजला 5.25 कटोरी जी आहे व्यवस्थित बसते, 5 सुद्धा बसते जर छातीचं पोर्शन कमी असेल तर। तर जितकं तुमचं छातीचं माप असेल भागिले 6 आपल्याला इथं करायचं आहे। कितीही मोठं माप असेल, अगदी तुम्ही 46, 48 पर्यंत जर कटोरी काढत असाल तर त्याचा आपल्याला तिथं 6वा भाग घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण 46 इथं बघणार आहोत। तर 46/6 आपण इथं करायचं आहे। आता इथं माझं माप आलेलं आहे 7.6 आलेलं आहे, तर मी प्रॉपर इथं 7.5 इंच घेतलेलं आहे। तर 46ला 7.5 जे माप आहे अगदी आपलं लास्टचं हे व्यवस्थित बसतं। आता आपण इथं 44/6 करणार आहोत। तर 44 साईजचं आपण इथं ब्लाऊज जे आहे कटोरीचं बघणार आहोत। तर 7.25 मी घेतलेला आहे, 7.3 आलेला आहे, तर मी इथं 7.25 घेतलेला आहे। तर हा कटोरी चार्ट जो आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या ब्लाऊजवरती मापं टाकू शकता, त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज जे आहे शिवू शकता, अगदी परफेक्ट बसतात। थोडे 1-2 पॉईंट तुम्ही जसं मी सांगितलं 28 ते 34 पर्यंत तुम्ही 1-2 पॉईंट, जसं की त्यांचं छातीचं पोर्शन जे आहे कमी जास्त असतं, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला काय कटोरी कटिंग करताना आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करून त्यांचं जे माप आहे तर ते टाकावं लागतं। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।